अभंगामध्ये माणसाच्या वयाचं वर्गीकरण केलंय. मग आपण संत वारंवार सांगून सुद्धा जर आपण जागे होत नसू तर आपण परमार्थ कधी करायचा याचा विचार आपण स्वतः करा. अभंग फक्त ऐका तुम्ही, त्या अभंगातून विचार तुम्हाला करायचा आणि तुम्हाला ठरवायचंय कधी जागं व्हायचं संताच्या शब्दाचा विचार करून. अभंग फार गोड आहे, सुरुवातच एवढी सुंदर आहे. सावधान, काय गोड सुरुवात आहे ना. गुलाबाच्या फुलासारखे चेहरे झाले बरं यांचे. त्यांना तर काय फ्रेश वाटलंय. मग एम ए 40 वाल्याने एवढं हसायचं काही कारणच नाही, पण ते पण फ्रेश झाले एकदम. शब्दच फार गोड आहे, चार्जिंगच होते हा शब्द ऐकल्यानंतर माणसाची. हा, सावधान कळतं नाही, पण नेमके बेसावध असतात त्यावेळेला आपण. हा, सावधान झालंय ना पण सगळ्यांचं. सावध सावधान वाचे वदा नारायण. संत सावध करण्याचं काम करतात. वाणा सावध. तुम्ही म्हणाल आम्ही 10 वर्षाचे 11 वर्षाचे झाल्यानंतर सावध होऊ. माझे समर्थ रामदास सांगतात काय ऐका. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 30 मध्ये ऐका. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 मध्ये सुद्धा होत नाही आपल्याकडनं. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 चष्मा लागतो. यानं काय पाहायचं ते आता ठरवायचं. काही तर एवढे विचित्र चष्मा लागला तरी त्याच्या वरून पाहतात, एवढे विचित्र आहेत. आपल्या इथले चष्मे सोडून आमच्या तिकडचे सांगते बरं का. इथले चष्मे खूप चांगले आहेत. हा, इथल्या चष्म्यांचं काही सांगायचं नाही, अजून तासभर थांबायचंय. हा, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. 50 दात हलायला लागतात. यानं काय खायचं ते आता ठरवायचं बरं, कारण हे उशिरा येतात आणि लवकर दगा देतात. त्यांचं नाव दात आहे. याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. खायचं तेच खा, जे नको खायचं ते याला लावू नका. एकदा का दात पडले की फजिती होईल तुमची. सवय लागलेली मोडत नाही लवकर. हा, अवघड आहे. काहींना या दातानं काय खावं याचं भान राहत नाही. मग दात पडल्यानंतर ना तोंडात काही नसतं तरी पण तोंड हलवत बसतात. बाबा जय हरी. ऐका माझं, बरोबर सांगते मी तुम्हाला. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. 50 दात हलायला लागतात. श्याम केस शुभ्र होती, काळे केस पांढरे होतात 50 मध्ये. लोक फार विचित्र. काळे केस पांढरे झाले ना तरी पण डाय करून काळे करतात त्याला. बरं, डाय कोणी करावा? जे 30 मध्ये 40 50 60 पर्यंत ठीक. वरचे 5 65 5 बोनस तुम्हाला. 65 पर्यंत डाय करा. पण MH 75 ला डायचं काय काम? हा, वयाच्या 75 मध्ये डाय चांगलं दिसत नाही. आता ज्यांचे आपत्कालीन केस पांढरे झालेत त्यांनी करू द्या ना डाय, काय हरकत नाही. पण सांगू तुम्हाला, हे डायचं प्रकरण सुद्धा जास्त दिवस टिकत नाही बरं. 15 दिवसात उघडकीस येत आहे. हा, इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. जसं काय धोकं पडलंय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. हा, डाय करू द्या, पण लोकांना डाय कुठं करा याचं सुद्धा भान राहिलं नाही. डोक्याला डाय करू नका, पण ही काय डाय करायची जागा आहे का? इथं डाय असतो काय? अवघड आहे. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 फार डेंजर आहे. 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी. 60ला डोकंच काम करत नाही, मेमरी हँग 60 मध्ये. आम्ही म्हणू बाबा
चला कीर्तनाला. बाबा म्हणतात भाकर खाल्ली सकाळीच. आता भाकरीचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे सांगा मला. पण काहीच ताळाला मेळ लागत नाही. तेवढ्यात आम्ही रस्ता चुकावून फिरून त्याच बाबाकडे या. बाबा मंडप कुणीकडे कीर्तनाचा. बाबा म्हणतात म्हातारी घरी आहे. करावंच काय अशा लोकांना समजतच नाही मला. साठीला डोकं काम करत नाही. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे वदाना. साठीवरी 70 इज डेंजर. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. 70 थार हाल होतात. एक तर बसवत नाही, बसलं तर उठवत नाही, उठलं तर चालता येत नाही. त्यात मध्ये आम्ही म्हणावं चला कीर्तनाला. वयस्कर आजीबाई सांगतात दीदी कीर्तन, एक कीर्तन सोडलं नाही. पण जसं जसं वय वाढलं तसं तसं वजन पण वाढायला लागलो. एक होती म्हातारी 72.5 किलोची. मी म्हटलं चला आजी कीर्तनाला. आजी म्हटलं दीदी बसताच येत नाही काय करू. म्हटलं चला तुम्हाला खुर्ची देते. आजी म्हटलं खुर्चीचा भोगच होतोय. मी म्हटलं तुम्ही मंडपापर्यंत तरी या. आजी म्हटलं आले तर बसू कुठं. म्हटलं बसा सिस्टीमवाल्याच्या सिस्टीमवर. म्हटलं तुमचं कीर्तन बंद पडन. ती म्हातारी कशी तरी आणली बरं मी कीर्तनात. आम्हालाही काही दम निघत नाही, आम्ही फार खोडील. म्हटलं चला आजी कीर्तनाला. आजी आली. म्हटलं बसा माझ्याजवळ स्टेजवरती बाजूला बसा. आजीनं काय केलं, आमच्या हरिभक्तपरायण महाराज आहेत ना, हांडे महाराज, अशी आली म्हातारी बाजूनं. तिला वाटलं आता म्हणजे हात टेकून बसायचं ना, तर वजनदार माणूस पाहिजे हात टेकवायला. म्हणून अशा महाराजाला गाठलं आजीनं. आली हांडे महाराजाच्या बाजूला. म्हातारीनं असा 32.5 किलोचा हात दाबला महाराजाच्या खांद्यावर. महाराजाला थापच टाकता येणार. 6 महिने महाराज बेजार. महाराज मला म्हणाले दीदी कुठून म्हातारी आणली तुम्ही. वैतागवाडी झाली मला. म्हणजे मला एकच सांगायचं 70 हाल होतात माणसाचे. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदाना. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. 80व्या वर्षात माणसाला अपयश येतं. वयाच्या 80 मध्ये कोणाचे लग्न जुळवायला जायचं नाही तुम्ही बरं का. हा अजिबात जायचं नाही. एक व्यक्ती 80 वर्षाचे झाले, त्यांचा पोरगा लग्नाला आला आणि तेच 80 वर्षाचे झाले. यांच्या मुलाचं लग्न जुळवायला गल्लीतलेच निघाले. हे म्हातारा म्हणतं पोरांना अरे मला येऊ द्या ना. घरातून म्हातारीने आवाज दिला पपिया तुझ्या बापाला घेऊन जाऊ नको. का गाई त्यांचं तोंड पाहिलं का जमलेलं मोडतंय. म्हातारा रागाला झालं. पप्याची आई अगं तुला काही कळतं का नाही. अख्ख्या गावातल्या अर्ध्या पोरांची लग्न या पठ्ठ्यानं जुळवली आणि खुशाल म्हणते माझं तोंड पाहिलं का जमलेलं मोडतंय. अजून कुणाची तक्रार नाही, कुणाचा घटस्फोट नाही. ते म्हटली मी म्हणून थांबले, दुसरे असते तर तुम्हाला घटस्फोट दिला असता. तुम्ही लग्न जुळवायला जायचं नाही. तरी म्हातारा म्हटलं मी जाणारच. आई म्हटली पप्या म्हाताऱ्याला घेऊन जायचं तर जा, पण गाडीमध्ये पहिल्या सीटवर बसू नकोस, मागच्या हौदात टाक. मग म्हातारा घेऊन गेले लग्नाला. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी सावध सावधान वाचे वदानारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द. श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदानारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदानारायण सावधान. कळालं ना तुम्हाला. आता तुम्ही फार जाणकार लोक आहात. एकच सांगायचं मला, वेळ निघून गेलेला कळत नाही आपल्याला. कोणी म्हणत असेल आम्ही उद्या परमार्थ करू, परवा करू, 13वा करू, 70मध्ये करू, 72मध्ये करू. दादा 70चा सूर्योदय जीवनात होईल का नाही सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा काही नचले मग